सिमिलॅरिटीचा थर्ड प्रॅक्टिस सेट पाहण्यापूर्वी आपण काही प्रॉपर्टी समजावून घेऊया. फर्स्ट प्रॉपर्टी आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन. सेकंड, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे दोन्ही सेंटेन्स आपल्याला पाठ पाहिजेत. फिगर्स दिलेले आहे पहा. इथे मी ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. सिमिलर ट्रायंगल्स घेतलेले आहेत आपण. ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर टू ट्रायंगल. या ट्रायंगलचं नाव कसं नोट करावं लागेल आपल्याला? ट्रायंगल बी सी ए. आता मी बीसीए का घेतलं? कारण ट्रायंगल पी क्यू आर कसा रीड केला पहा. 80 डिग्री पासून स्टार्टिंग केली, 60 डिग्री पासून आपण टर्न घेतला आर कडे, बरोबर आहे. 80 डिग्री पासून स्टार्टिंग केली होती, 60 डिग्री पासून आपण टर्न घेतला. सेम रीडिंग याची पण करावं लागते. 80 डिग्री पासून स्टार्टिंग करावं लागेल, 60 डिग्री पासून आपल्याला टर्न घ्यावं लागेल. म्हणजे ट्रायंगल बी सी ए. ठीक आहे. सेकंड, फॉर एक्झाम्पल मी याच नाव जर लिहिलं, ट्रायंगल आर पी क्यू सिमिलर ट्रायंगल. याचं नाव कसं लिहावं लागेल आता आपल्याला? इथे ट्रायंगल आर पी क्यू लिहिलं. याचं कसं करावं लागेल? ट्रायंगल ए बी सी. कारण काय केलं आपण? इथं मेजरमेंट दिलेलं नाही, तिथून स्टार्टिंग केली. पी मीन्स 80 डिग्री पासून आपण टर्न घेतला 60 डिग्रीकडे. मेजरमेंट दिलेला नाही, इथून स्टार्टिंग केली 80 डिग्रीकडे. 80 डिग्री पासून टर्न घेतला आपण 60 डिग्रीकडे. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी. याचा जर समजा आपण याला नोट केलं, क्यू आर पी सिमिलर ट्रायंगल. याला कसं नोट करावं लागेल? काय केलेलं आपण हे पाहायचं कधी पण. याला नोट कसं केलेलं आहे? क्यू आर पी. क्यू 60 डिग्री, आर मेजरमेंट दिलेलं नाही, पी 80 डिग्रीकडे. 60 डिग्री मेजरमेंट दिलेलं नाही, 80 डिग्री. 60 डिग्री मेजरमेंट दिलेलं नाही, 80 डिग्री. मीन्स ट्रायंगल सी ए बी असं मेजरमेंट येईल याचं. ठीक आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला ट्रायंगलचे नाव लिहिताना या गोष्टीचं लक्ष द्यावं लागतं. आपण फर्स्ट प्रॉपर्टी काय घेतली? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन. करस्पॉन्डिंग साइड्स. आता आपण सिमिलर ट्रायंगल तर नोट केलेले आहेत. मग पी क्यू बाय बी सी इज इक्वल टू. जर समजा मी इथे काय केलं, क्यू आर घेतलं, क्यू आर बाय इकडे काय करावं लागेल? सी ए घ्यावं लागेल. सी ए इज इक्वल टू, मी इथे काय घेतलं? पी आर घेतलं. साइड पी आर बाय इथे काय करावं लागेल मला? बी ए. पहा साइड करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन मध्ये आल्या. पी क्यू ची साइड कोणती होईल? बीसी साइड झाली. पी क्यू बी सी या दोन साइड आल्या. क्यू आर ई साइड आली. सी ए मीन्स ही साइड आली. पी आर ई साइड आली. याची करस्पॉन्डिंग साइड कोणती असेल? बी ए ई करस्पॉन्डिंग साइड असेल. ही प्रोपोर्शन मध्ये साइड असतात. अँगल काय असतात? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. मीन्स करस्पॉन्डिंग अँगल पी कॉन्ग्रुएंट अँगल. पी चा अँगल कोणता असेल? अँगल बी. अँगल क्यू करस्पॉन्डिंग अँगल सी. अँगल आर करस्पॉन्डिंग अँगल ए. सिमिलर फिगर्स दिलेले आहेत, मार्किंग करून घेतो मी.
इफ triangle x y z similar to triangle काही x y z म्हणजे पहा सिंगल लाईन येऊन 120 डिग्री वरून टर्न घेऊन डबल लाईन करून गेलो. मग इथेही आपल्याला काय करावं लागेल, सिंगल लाईन वरून 120 डिग्री पासून टर्न घ्यावं लागेल डबल लाईन वरती, म्हणजे ए बी सी, ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल एक्स झेड वाय सिमिलर ट्रायंगल काही ट्रिपल लाईन वरतून येऊन डबल लाईन वरून टर्न घेतला मी, ट्रिपल लाईन वरतून डबल लाईन कडे टर्न घेतला, मीन्स ट्रायंगल ए सी बी. ट्रायंगल झेड एक्स वाय सिमिलर ट्रायंगल काय येईल इथे, ट्रिपल लाईन वरतून सिंगल लाईन कडे आलो, ट्रिपल लाईन वरतून सिंगल लाईन कडे आलो आपण. ट्रायंगल सी ए बी. प्रोपोर्शन मध्ये कसे असतात ते आपण इथे पाहिलंच. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट इथे पाहिलं. व्यवस्थित याचा स्टडी करा म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस सेट जो आहे तो चांगल्या पद्धतीने समजेल. फर्स्ट क्वेश्चन व्यवस्थित रीड करून घ्या. क्वेश्चन लक्षात आला. पहा आपल्याला इथे दोन ट्रायंगल दिलेले. ट्रायंगल कोणता आहे, ए बी सी आणि ट्रायंगल डीई सी. म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये काय येत आहे, ए येत आहे. ए म्हणजे काय, कॉमन आहे दोन्ही मध्ये. आपण ह्याला सेम मार्किंग करून देऊया. ठीक आहे. इथे काय येतंय लक्षात आपल्या, आणखी आपल्याला याला सिमिलर ट्रायंगल आहे की नाही हे फाइंड करायचंय. मग सिमिलर ट्रायंगल आहेत की नाही फाइंड करण्यासाठी पहा येथून आपण काय केलं, स्टार्टिंग केली 75 डिग्री पासून टर्न घेतला कॉमन अँगल कडे. मग इथेही आपल्याला काय करावं लागेल, टर्न कुठून घ्यावं लागेल, 75 डिग्री कडून कॉमन अँगल कडे. सिमिलॅरिटी येते. पण नोट कसं करायचं पहा, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल, मी इथे ए बी सी लिहिला. तुम्हाला काय करावं लागेल, मी इथं मेजरमेंट दिलेलं नाही, इथून मी 75 डिग्री कडे आलो आणि टर्न कॉमन अँगल कडे घेतला. मग या ट्रायंगल मध्ये पाहत असताना इथे मेजरमेंट दिले नाही, म्हणजे स्टार्टिंग इथून करावं लागेल. 75 डिग्री पासून आपल्याला टर्न घ्यावं लागेल कॉमन अँगल कडे, म्हणजे अँगल ट्रायंगल ई डी सी. ई डी सी अँगल ए बी सी congruent angle EDC angle B and angle D 75 डिग्रीचे. मग आपल्याला इथे each angle या each 75 डिग्री. नेक्स्ट आणखी काय ते केलेलं आहे, अँगल कॉमन दिलेला आहे आपला सी. म्हणजे इथे काय करावं लागेल आपल्याला, सी अँगल आहे, अँगल बी सी ए कॉन्ग्रंट अँगल, याचं नाव कसं लिहावं लागेल आपण, बी सी ए केलं होतं, इथे डी सी ई करावं लागेल. डी सी ई इथे काय म्हणावं लागेल, कॉमन अँगल. हा कॉमन अँगल आहे. देयरफॉर ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल ई डी सी ए मीन्स angle test for
हे टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. हेन्स प्रूव्ह. सेकंड क्वेश्चन रीड करून घ्या व्यवस्थित. आपल्याला इथे फिगर्स दिलेले आहेत आणि फिगर्स ऑब्झर्व केल्याच्या नंतर बघा 3 2 चा 6, 4 2 चा 8, 5 2 चा 10 मीन्स साइड्स आर प्रोपोर्शन्स. मग प्रोपोर्शन साइड्स मध्ये काय करता येईल आपल्याला? पी क्यू बाय पी क्यू ची साइड कोणती येईल? करस्पॉन्डिंग एल एम करस्पॉन्डिंग येईल. एल एम 6/3 is equal to 2/1 आन्सर येईल. क्यू आर ची करस्पॉन्डिंग काय? क्यू आर ची करस्पॉन्डिंग साइड काय येईल? आर एन. क्यू आर इज 8, आर एन इज 4 is equal to 2/1. PR. PR corresponding side L M is equal to 10/5 is equal to 2/1. मीन्स ह्याच्यात सर्वांच्या साईडचे जर आपण रेशो सिम्प्लिफिकेशन केलं तर आन्सर सेम येऊ लागले. सेम येऊ लागले म्हणजे हे ट्रायंगल्स आहेत, सिमिलर आहेत. मग सिमिलर आहेत तर आपल्याला हे प्रूव्ह करावं लागतं. पहा, इन ट्रायंगल PQR and triangle LMN. बरोबर. इथे काय करूया आपण? याला नंबर्स देऊयात. This is equal to this is equal to this. Therefore, this is equal to this is equal to this. PQ by L M is equal to QR by R N is equal to PR by L N. हे कुठून घेतलंय आपण सर्व? फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. साइड्स प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. मग याला काय म्हणावं लागतं? इफ साइड्स ऑफ टू ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन देन द ट्रायंगल्स आर सिमिलर. इथेच रिझन घेतो मी. करस्पॉन्डिंग sides of triangles are in proportion. Therefore, triangle P. आता पहा, इथे आपल्याला आणखी मार्किंग करायची म्हटलं ते करता येते. पी क्यू ची करस्पॉन्डिंग साइड कोणती? एल एम. पी क्यू ची साइड एल एम आहे. बरोबर आहे. मार्किंग करायची असतील तर करू शकता, नसेल तर काही आवश्यकता नाही. देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एल एम एन. टेस्ट कोणती यूज केली आपण इथे? साइड 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 साइड. यस यस यस. टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. नेक्स्ट क्वेश्चन.
आपल्या क्वेश्चन लक्षात आला. पी आर आणि ए सी पोल्स दिलेले आहेत अँड देअर शॅडोज आर सी बी अँड आर क्यू. आता शॅडो म्हणजे काय? सेम टायमिंगला जर शॅडो असेल तर त्याचा रेशो जो आहे तो सेम असतो. अँगल इक्वल फॉर्म होतात कारण कॉन्ग्रंट अँगल फॉर्म होतात. का? तर सेम टायमिंगला जो त्याची शॅडो पडणार आहे. म्हणजे मोठा एक पोल असेल, छोटा पोल असेल. छोटा पोल असेल तर शॅडो छोटीच होईल, मोठा पोल असेल तर मोठीच शॅडो होईल. आपल्याला माहित आहे. म्हणजे हा जो रेशो आहे हा त्यांचा काय असेल? प्रोपोर्शन मध्ये असेल. आणि अँगल जो फॉर्म होतो तो कॉन्ग्रंट अँगल फॉर्म होत असतो. मग आपल्याला नोट करावं लागेल AC and PR are poles and CB and RQ are their shadows. शॅडोज काय? सेम टायमिंगला असतील तर त्याचे अँगल्स कसे? कॉन्ग्रंट असतात. द शॅडोज आर कास्ट ऍट द सेम टाइम. शॅडोज ह्या सेम टायमिंगला असतील तरच अँगल कॉन्ग्रंट असतील अँड ही जी साइड आहे शॅडोज जे आहेत ते प्रोपोर्शन मध्ये असतील. Therefore, triangle BCA similar to triangle BCA घेतला तर इथे कोण येईल? QRP येईल. याच्यामुळे हा सिमिलर ट्रायंगल येतो. सिमिलर ट्रायंगल असतील तर त्याच्या साइड्स कसे असतात? प्रोपोर्शन मध्ये असतात. आपल्याला ज्या साइड दिल्या तेच घेऊया. आपल्याला एक्स काढायचं म्हणजे बीसी. मग बीसी घेऊया आपण फर्स्ट. बीसी ची करस्पॉन्डिंग साइड काय असेल? क्यू आर इज इक्वल टू आपल्याला मेजरमेंट कोणाचं दिलेलं आणखी? सीए च. मग आपण सीए घेऊ. सीए म्हणजे आर पी. हे रिझन काय येईल इथे? करस्पॉन्डिंग sides of similar triangles are in proportion. हे रिझन असेल. बीसी ची व्हॅल्यू पुटअप करा. एक्स क्यू आर 6 इज इक्वल टू CA 8 PR 4. Simplify it. X by 6 is equal to 2. X is equal to 2 into 6. Therefore, X is equal to 12. And therefore, the length of the shadow of the bigger pole is 12 meter. Therefore, the length of shadow of the bigger pole is 12 meter. We have to prove triangle CPA similar to triangle CQB. In triangle CPA
A and triangle CQB, angle CPA congruent to angle CQB, काय रिझन येणार आहे? 90 डिग्री 90 डिग्री, each 90 डिग्री. Triangle CPA, triangle CQB means angle C is common. Angle PCA congruent to angle, इकडे कसं करावं लागेल? PCA घेतलं म्हणजे QCB, अँगल QCB, रिझन येणार आहे कॉमन अँगल, कॉमन अँगल. Therefore, angle आल्या means triangles are similar to each other. Therefore, triangle CPA similar to triangle CQB. रिझन काय येणार आहे? A test for similarity. A test for similarity. Similar आहेत means corresponding sides are in proportion. CP by CQ is equal to PA by QB is equal to CA by CB. Reason काय येईल याला? Corresponding sides of similar triangles are congruent. Are in proportion. Corresponding sides of similar triangles are in proportion. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट कोण करायची? CP ची फाइंड आउट करायची. मग CP बाय CQ आणि व्हॅल्यू दिलेली कोणाची आपल्याला? AP ची. AP PA means AP and BQ. हे लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला याची काय व्हॅल्यू काढण्याची आवश्यकता नाही. CP फाइंड आउट करायची आहे. CQ किती दिलेली आहे आपल्याला? CQ इज आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे AC ची. AC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला तर AC चा रेशो घ्यावा लागेल. AC बाय BC इज इक्वल टू, व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला AP ची, म्हणजे हा रेशो घ्यावा लागेल PA बाय QB. AC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. AC BC किती दिलेला आहे? 12 इज इक्वल टू AP 7, QB इज 8. सिंप्लिफिकेशन करता येईल आपल्याला. AC इज इक्वल टू 7 into 12 by 8, 4 2 चा 8, 4 3 चा 12. Therefore, AC is equal to 7 3 चा 21 by 2, and therefore AC is equal to 10.5.
आपल्याला पी क्यू पॅरलल टू एस आर दिलेली आहे, पॅरलल आहे म्हणजे आपल्याला इथे क्यू एस ट्रान्सव्हर्सल घेता येईल. क्यू एस जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर काय होईल, दिस अँगल and this angle are congruent to each other. Why? Because this is interior alternate angles. If we do PQ as a transversal of PQ and parallel to SR, then this angle and this angle are अल्टरनेट अँगल्स. मग आपल्याला या पद्धतीनं जर अँगल घेतले आपण, हा आणि हा अँगल जर आला आपला या ट्रायंगलचा आणि या ट्रायंगलचा, तर हे अँगल काय येतील, अपोजिट अँगल्स येतील. पाहूया आपण. पी क्यू पॅरलल एस आर अँड पी आर is a transversal. आपण पी आर ट्रान्सव्हर्सल घेतोय म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय होतील, कॉन्ग्रुएंट होतील. मग अँगल कसा लिहिता येईल आपल्याला, अँगल पी आर एस कॉन्ग्रुएंट अँगल, याचं नाव कसं लिहिता येईल, आर पी क्यू. अँगल आर पी क्यू, रिझन काय येणार आहे, अल्टरनेट अँगल्स. आता आपल्याला ट्रायंगल पाहावं लागणार आहे. म्हणजे आपण आर पी क्यू घेतला, पण आर पासून म्हणण्यापेक्षा आपण काय करू, ए पी क्यू म्हणता येईल आपल्याला. आणि तसंच पी आर एस म्हणत होतो, त्याला ए आर एस म्हणता येईल. पी पासून काउंट करण्यापेक्षा आपण काय करू, ए आर एस सिमिलर टू अँगल आर पी क्यू म्हणत होतो, त्याला ए पी क्यू म्हणूया. रिझन काय येईल, पी डॅश ए डॅश आर, कारण लिनियर आहे. त्याला फर्स्ट म्हटलं आपण. आपल्याला ट्रायंगल पाहता येतो, इन ट्रायंगल पी क्यू ए अँड ट्रायंगल पी क्यू ए. आता काय म्हणावं लागेल आपल्याला, आर एस ए. इथे पहा, यामध्ये आपल्याला ए ए दिलेला आहे. मग आपण पी क्यू ए या ट्रायंगल मधला हा जर ए घेतला तरी हा अँगल फॉर्म होतो, आणि या ट्रायंगल मधला आर एस ए मधला हा घेतला तर हा अँगल तयार होतो, म्हणजे अपोजिट अँगल्स फॉर्म होत आहेत. Therefore, angle PAQ congruent angle काय फॉर्म होतील इथे, आपण पी ए क्यू घेतला, इथे काय घ्यावं लागेल, आर ए एस. आर ए एस. रिझन काय येईल, व्हर्टिकली अपोजिट angles. ऑलरेडी आपण इथे दाखवलेलंच आहे, अँगल पी ए पी क्यू, ए पी क्यू, अँगल ए पी क्यू कॉन्ग्रुएंट टू अँगल ए आर एस. ए आर एस. हे कुठून घेतला, फ्रॉम फर्स्ट.
फ्रॉम फर्स्ट मधून अँगल अँगल फॉर्म झाले. देअरफोर triangle PQA similar to triangle RSA. टेस्ट कोणती यूज केली आपण? ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. आता साइड्स कशा असतात त्याच्या? प्रोपोर्शन्स मध्ये. मग आपण PQ आली तिकडे काय येणार आहे? RS इज इक्वल टू QA बाय SA इज इक्वल टू PA RA. आणि रिझन काय येईल इथे? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन. इथे लिहून घ्या तुम्ही. करस्पॉन्डिंग sides of similar triangles are in proportion. कंप्लीट करा तुम्ही. ठीक आहे. आपल्याला इथे काय दिलेलं आहे पहा. व्हॅल्यू पुटअप करूया. AR याची एक व्हॅल्यू दिलेली आहे अँड AS ची पण व्हॅल्यू दिली, याची पण व्हॅल्यू दिली. मीन्स PQ बाय RS इज इक्वल टू QA बाय AS. AS मीन्स 5AQ इज इक्वल टू PA. AR ची व्हॅल्यू आहे 5AP. PA मीन्स AP. PA मीन्स AP. AQ. QA मीन्स AQ. आता इथे काय लक्षात येतं आपल्या? EQ कॅन्सल. इथे काहीच नाही. कोएफिशियंट म्हणजे 1 असतो. AP गेट कॅन्सल. इथे कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 असतो. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? SR इज इक्वल टू 5PQ. आपलं राहिलेलं काय? PQ बाय SR इज इक्वल टू. आन्सर काय झालं आपलं? 1/5 मीन्स 1/5. सिम्प्लिफिकेशन करता येईल आपल्याला यामध्ये. राईट साइडला डिव्हिजन मध्ये 5 आहे, लेफ्ट साइडला मल्टिप्लिकेशन मध्ये, लेफ्ट साइडला डिव्हिजन मध्ये SR आहे, राईट साइडला मल्टिप्लिकेशन मध्ये SR आहे. देअरफॉर 5PQ इज इक्वल टू SR and therefore SR is equal to 5PQ. Hence proof. आपल्याला फिगर मध्ये AB पॅरलल टू CD दिलेला आहे. मग AB पॅरलल टू CD जर घेतलं आणि आपण E ट्रान्सफर्सल घेऊ शकतो किंवा DB ट्रान्सफर्सल घेऊ शकतो. AB parallel to CD and BD is a transversal. BD is a transversal. BD ट्रान्सव्हर्सल घेतली तर काय होईल आपल्याला? हा अँगल आणि हा अँगल काही सेम येईल. रिझन काय असेल? अल्टरनेट अँगल्स. Therefore, angle ABD congruent to
अँगल ए बी डी घेतला मीन्स सी डी बी, रिझन काय येणार आहे? अल्टरनेट अँगल्स. याला आपण फर्स्ट नंबर देऊया. सॉरी, याला काय करूया आपण? ट्रायंगल फॉर्म करायचा आपल्याला का नाही. आपण बी पर्यंत आलो होतो. बी पर्यंत येण्याची आवश्यकता नाही, आपल्याला ओ पण स्टॉप करता येते आणि ए बी डी पर्यंत गेलो होतो, पण इथेही आपल्याला ओ पर्यंत स्टॉप करता येईल. म्हणजे आपल्याला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल असे फॉर्म होतील. दॅट इज अँगल ए बी ओ इज कॉन्ग्रुएंट अँगल सी डी ओ. फर्स्ट नंबर देऊया. रिझन काय असेल याचं? ए ओ अँड सी आर कोलिनियर पॉइंट्स in triangle A B O and triangle C D O. A B O B अँगल काय घेतलेला आपल्याला? ऑलरेडी काय आलेला आहे? अल्टरनेट अँगलचा करस्पॉन्डिंग आलेला आहे. अँगल ए बी ओ कॉन्ग्रुएंट अँगल सी डी ओ फ्रॉम फर्स्ट मध्ये आपण शो केलेलं आहे की कॉन्ग्रुएंट आहे म्हणून. आता इथे आपल्याला या ट्रायंगल मध्ये आणि या ट्रायंगल मध्ये हा अँगल आणि हा अँगल व्हर्टिकली अपोजिट दिसत आहेत. मग याचं नाव कसं लिहिता येईल आपल्याला? अँगल ए ओ बी कॉन्ग्रुएंट अँगल ए ओ बी घेतला म्हणजे सी ओ डी. रिझन काय येणार आहे? व्हर्टिकली अपोजिट angles. Therefore, triangle ABO similar triangle CDO. Reason काय येणार आहे? AA test for similarity. आपल्याला साइड्सचे मेजरमेंट दिलेले मीन्स साइड्स आर प्रोपोर्शन्स. साइड्स आर इन प्रोपोर्शन्स ए बी सी डी इज इक्वल टू डी ओ. काय येणार आहे? डी ओ इज इक्वल टू ए ओ सी ओ. आता आपल्याला ज्यांची मेजरमेंट दिलेले आहेत ती पुटअप करूया आपण. आपल्याला इथे एबीचं मेजरमेंट दिलेलं आहे. एबी इज 20 बाय सीडी. सीडी इज दिलेलं आहे का? सीडी इज 6 इज इक्वल टू बीओ 15 डीओ फाइंड आउट करायचं आहे. डीओ ठीक आहे. याची लिहिण्याची आवश्यकता काहीच नाही कारण त्याची मेजरमेंट आपल्याला दिलेले नाही. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला. काही डीओ इंटू 20 इज इक्वल टू 15 इंटू 6 मीन्स डीओ इज इक्वल टू 15 इंटू 6 बाय 20. सिंप्लिफाय करून घ्या. काय येणार आहे सिंप्लिफिकेशन? 2 डिवाइड करते येईल. 2 3 चा 6
210 20 DO is equal to 15 3 45 5 10. Therefore DO is equal to 4.5. Next question. येथे quadrilateral ABCD is a parallelogram and opposite sides of parallelogram are parallel to each other. Means AB parallel to DC. AB लाच काय केलेलं एक्सटेंड केले T पर्यंत. मीन्स AT पॅरलल टू DC आणि DC या दोन्ही लाईनला इंटरसेक्ट करणारा लाईन कोणती DT. मग DT आपण काय केलं AT पॅरलल टू DC घेतलं आणि DT ट्रान्सव्हर्सल घेतलं तर हा अँगल आणि हा अँगल काय येणार आहेत आपल्याला अल्टरनेट अँगल. जसे की आपण पहिले दोन प्रॉब्लेम्स सेम पाहिले. क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. Therefore AB parallel to DC. Opposite sides of parallelogram. Opposite sides of the parallelogram. पण आपण AB ला एक्सटेंड केले T पर्यंत. मीन्स दॅट इज AT पॅरलल टू DC. एक्सटेंड करण्याचं रिझन काय ABT आर लिनियर्स. पॉइंट A-B-T पॅरलल आहे. मग यांची ट्रान्सव्हर्सल आपल्याला कोणती घ्यायची आहे DT अँड DT इज अ ट्रान्सव्हर्सल. इज अ ट्रान्सव्हर्सल घेतली तर आपण पाहिलं हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतील. मग या अँगलचं नाव कसं लिहिता येईल आपल्याला अँगल ATD congruent angle TDC. रिझन काय येणार आहे याचं अल्टरनेट अँगल्स. आपल्याला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल दिसतो. म्हणजे आपल्याला हा ट्रायंगल करण्यासाठी AT म्हटलं होतं पण मध्ये B आहे. मग आपण ह्याला काय करू A पासून स्टार्टिंग करायचं BT पासून स्टार्टिंग करू शकतो आणि D पर्यंत गेलो होतो आपण. तर D पर्यंत जाण्याऐवजी आपण लिनियर पॉइंट E आहे मग आपण E पासून स्टॉप करूया. म्हणजे ट्रायंगल BTE फॉर्म होईल. आपण अँगल TDC म्हणत होतो पण आपल्याला T पासून स्टार्टिंग करण्याची आवश्यकता आहे का नाही. आपल्याला EDC पासून स्टार्टिंग करता येईल. म्हणजे कोलिनियर पॉइंट्स आहेत. दॅट इज अँगल BTE congruent angle EDC. फर्स्ट नंबर देऊया याला आणि रिझन काय म्हटलं याला A-B-T कोलिनियर पॉइंट्स आहेत. आणखी
आपण ह्या लाईनवरचे कोलिनियर पॉईंट घेतले आणि ह्याला पण आपण शॉर्ट केलं होतं. मग कोलिनियर पॉईंट कोणते तिथे टी डॅश ई डॅश डी हे कोलिनियर पॉईंट असल्यामुळे आपण ह्याला शॉर्ट मध्ये केलं. आता ट्रायंगल फॉर्म झाले बघा आपले. बी टी ई ट्रायंगल ई डी सी हे दोन्ही ट्रायंगल आपले फॉर्म झाले. इन ट्रायंगल बी टी ई अँड ट्रायंगल बी टी ई म्हटलं याचं नाव कसं लिहिता येईल आपल्याला आता सी डी ई लिहावं लागेल. कारण हे अँगल काय होणार आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स येणार आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. म्हणजे हा एमटी अँगल पासून अल्टरनेट अँगल पासून आपण व्हर्टिकली अपोजिट कडे गेलो. एमटी कडून अल्टरनेट अँगल करून व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कडे आलो. देअरफॉर सी डी ई असं नाव लिहिता येईल आपल्या याचं. अँगल बी टी ई congruent angle CDE ऑलरेडी CDE आपण पाहिला इथे फ्रॉम फर्स्ट अँगल आपल्याला माहित आहे TEB व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म होतो DEC सोबत. अँगल TEB कॉन्ग्रुएंट अँगल DEC. रिझन काय येणार आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अँगल आले. देअरफॉर ट्रायंगल BTE सिमिलर टू ट्रायंगल CDE a टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. सिमिलर ट्रायंगल असतील तर साइड्स काय असतात त्याच्या इन प्रोपोर्शन असतात. मग आपल्याला साइड इन प्रोपोर्शन घ्यायच्यात तर काय बीटी सी बी इज इक्वल टू टीई ची साइड कोणती येणार आहे करस्पॉन्डिंग डीई. बीई ची करस्पॉन्डिंग साइड कोणती येणार आहे बीई ची सीई. रिझन काय येणार आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन. तुम्ही नोट करून घ्या करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आपल्याला फाइंड काय करायचे डीई इंटू बीई म्हणजे डीई पा डीई क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याशी टीई सीई क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे आपला हाच रेशो पाहिजे. हे घेण्याची आवश्यकता नाही. मग आपल्याला इथे टीई बाय डीई इज इक्वल टू बीई बाय सीई क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय येणार आहे टीई इंटू सीई इज इक्वल टू या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल आपलं बीई इंटू डीई. देअरफॉर आपल्याला डीई इंटू बीई या फॉर्मॅट मध्ये लिहायचंय. ईचं लेफ्ट साइड आहे आपल्याला काय करावं लागेल राईट साइडला न्यावं लागेल. राईट साइडची लेफ्ट साइडला न्यावं लागेल. डीई इंटू बीई इज इक्वल टू सीई इंटू टी
सीई इंटू टी, सीई इंटू टीई हेच प्रूफ. सेकंड लास्ट क्वेश्चन. आपल्याला फिगर दिलेली आहे आणि सिमिलर ट्रायंगल्स प्रूव्ह करायचे आहेत. यासाठी आपल्याला इथे प्रूफ ट्रायंगल कोणते फॉर्म सिमिलर फाइंड करायचे आहेत आपल्याला. इन ट्रायंगल ए बी पी अँड ट्रायंगल ए बी पी अँड ट्रायंगल कोणता प्रूव्ह करायचा आपल्याला. सीडी पी हा ट्रायंगल आपल्याला सिमिलर आहे ते प्रूव्ह करायचंय. मग यासाठी आपल्याला इथे रेशो दिलेले आहेत. रेशो प्रोपोर्शन मध्ये असतील तर ट्रायंगल सिमिलर असतातच. मग रेशो कोणते दिलेले आहेत आपल्याला इथे. एपी बाय सीपी इज इक्वल टू बीपी बाय डीपी. रिझन काय येईल इथे गिवन. आणि फिगर्स मध्ये आपल्याला हे जे अँगल्स दिसतात ते काय दिसतात. व्हर्टिकली अपोजिट अँगल दिसत आहेत. मग अँगल बीपीए कॉन्ग्रुएंट अँगल बीपीए डीपीसी रिझन येणार आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. साइड आहे एपी साइड आली. सीपी ही साइड आली. बीपी मीन्स ही साइड आली. आणि डीपी मीन्स ही साइड आली. आता पहा आपल्याला यांना जेव्हा आपण नोट करतो देअरफॉर आपल्याला ए बी पी सिमिलर टू अँगल सीडीपी प्रूव्ह करायचे. बरोबर आहे. ऑटोमॅटिक येते का. हे साइड आल्या होत्या. हा अँगल आहे म्हणजे साइड टेस्ट यूज होते. इथे काय होते साइड अँगल साइड टेस्ट होते. साइड अँगल साइड टेस्ट यूज होते. देअरफॉर ट्रायंगल ABP similar to triangle CDP. आणि टेस्ट कोणती यूज होते कारण साइड आहे अँगल आहे साइड आहे साइड आहे अँगल आहे साइड आहे मीन्स SAS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. लास्ट क्वेश्चन. पहा आपल्याला फिगर मध्ये काय सांगितलंय. ट्रायंगल एबीसी अँड आपल्याला अँगल दिलेला आहे बीएसी कॉन्ग्रुएंट टू अँगल एडीसी. हे कॉन्ग्रुएंट अँगल दिलेले आहेत. कॉन्ग्रुएंट अँगल दिलेले आहेत म्हणजे हा एक मोठा ट्रायंगल आहे एबीसी हा ट्रायंगल आहे. हा छोटा ट्रायंगल आहे. मग मोठ्या ट्रायंगल मधला अँगल कॉन्ग्रुएंट कोणता दिला बीएसी कॉन्ग्रुएंट अँगल दिलेला आहे. अँड छोट्या ट्रायंगल मध्ये एडीसी कॉन्ग्रुएंट अँगल दिला. म्हणजे या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला पाहावं लागेल कंपॅरिझन करावं लागेल. प्रूफ in triangle BAC and triangle ADC
ADC कसं घेतलं आपण BAC सी कॉमन येऊ लागला सेम मार्किंग आहे याचं सेम मेजरमेंट आहे मग BAC कॉन्ग्रंट अँगल वरून टर्न घेतला कॉमन कडे मग कॉन्ग्रंट अँगल वरून टर्न घ्यावं लागेल कॉमन कडे ADC म्हणून हा आला ठीक आहे इथे काय केलेलं आहे आपल्याला अँगल BAC कॉन्ग्रंट अँगल ADC ऑलरेडी गिवन आहे हा गिवन आहे पण यामध्ये सी काय येऊ लागला आपलं कॉमन अँगल ACB कॉन्ग्रंट अँगल इकडे कोण येईल ACB घेतला होता इथे DCA येईल DCA आणि रिझन येईल कॉमन अँगल therefore triangle BAC similar to triangle ADC रिझन काय येणार आहे अँगल मीन्स AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी AA टेस्ट फॉर सिमिलर आता सिमिलर आहेत म्हणजे साईड कशा असल्या पाहिजेत प्रोपोर्शन मध्ये आपल्याला CA स्क्वेअर काढायचा आहे मग आपण CA ची साईड घेऊया CA बाय CA जर घेतला याची करस्पॉन्डिंग साईड कोण असेल CB इज इक्वल टू आपल्याला प्रूफ मध्ये पाहिल्याच्या नंतर CB पण दिसतं मग CB घेतलं म्हणजे करस्पॉन्डिंग साईड कोण येईल CA साईड करस्पॉन्डिंग रिझन काय येईल इथे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ similar triangles are in proportion. सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला लेफ्ट साइडला डिव्हिजन मध्ये आहे राईट साइडला मल्टिप्लिकेशन मध्ये येईल राईट साइडला डिव्हिजन मध्ये आहे लेफ्ट साइडला मल्टिप्लिकेशन मध्ये येईल मीन्स CA into CA is equal to CB into CD. Therefore CA square is equal to CB into CD. Hence, true.